शिक्षकों का धैर्य अब टूट चुका है। मार्च 2025 से वेतन से वंचित शालेय कर्मियों ने अपनी आवाज बुलंद की। न्याय की उम्मीद लेकर वे पहुंचे पूर्व शिक्षक विधायक नागो गानार साहब के पास और अब अगर मांगे नहीं पूरी हुई तो आंदोलन और भी तेज होगा, ऐसी उन्होंने चेतावनी दी है। शालार्थ कर्मियों की सभा आयोजित की गई जो मार्च से वेतन से वंचित है। शालार्थ आईडी प्रकरण के चलते वेतन अटका पड़ा है और अब कर्मचारियों की परेशानियां बढ़ती जा रही है। इस विषय को लेकर सभी कर्मियों ने पूर्व शिक्षक विधायक नागो गानार से मुलाकात की और विस्तृत चर्चा कर उन्हें एक निवेदन सौंपा। नमस्कार, मी निकेश प्रभाकरराव पाटील मागील काही वर्षापासून कार्यरत आहे सहाय्यक शिक्षक म्हणून। पण आता ह्या जो मागील 3 महिन्यापासून जास्त जो दबाव टाकला जात आहे शिक्षकावर तो अतिशय अन्यायकारक आहे। अन्यायकारक म्हणता येते का, काही लोकांचे पेमेंट झालेले आहे आणि काही लोकांचे पेमेंट बंद करण्यात आले आहे आणि याच्यात बोगस म्हणून हा शब्द वापरण्यात आलेला आहे। बोगस हा शब्द म्हणजे कशासाठी वापरला जात आहे? आमच्याजवळ परिपूर्ण डिग्री आहे, तुम्ही आम्हाला शिकवता येते का नाही ते बघून घ्या आणि पूर्णपणे किती वर्षापासून कार्यरत आहे सर्व आमच्याजवळ डॉक्युमेंट आहे। फक्त शालार्थ आयडी आता आम्ही थोडी बनवतो आणि संचालक सर पण नाही बनवत। मग हा घोटाळा कसा आहे आम्हाला काय माहीत? तुम्ही सिद्ध नाही करू शकत आहे तर आम्हाला कसं दोषी करून आमचे पेमेंट थांबवत आहे? याच्यावर आम्ही काय निर्णय घेऊ? आमचे काही शिक्षक लोकांनी हे अत्याचारावर पूर्ण काय करायचे काही समजत नाही। डोक्यावर मेंटली प्रेशर आलेला आहे। कोणाचे लोन आहे, कोणाचे घरदार म्हणजे कोणाचे लग्न जोडलेलं आहे, कोणाचे काही आहे, आणखी खूप सारे प्रकार आहे। अशावर काय कराल? सरकारने आमच्या ह्या शब्दावर निर्णय घ्यायचा, नाहीतर आम्ही खूप आक्रमक भूमिका घ्यायला तयार राहू। आता तर आम्ही इतकेच जण, आणखी खूप लोक जमा होईल आणि सरकारला याच्या समोर तोंड देणे लागेल। आमचा पेमेंट लवकरात लवकर सुरू करा हीच आमची मागणी आहे। नमस्कार, मी पवन शंकरराव पेरकुंडे आणि सहाय्यक शिक्षक म्हणून आता 2012 पासून कार्यरत आहो। परंतु आज जो घोटाळ्याचं प्रकरण चालू आणि जे आम्हाला आता बोगस नावानी जी उपाधी मिळाली आहे त्या सगळ्यात पहिले तर मी त्याच्या विरोधात आहो। आणि माझे सगळे शिक्षक बंधू इकडे पण दाखवा, माझे सगळे शिक्षक बंधू याच्या विरोधात आहे। ही सगळ्यात पहिले जी उपाधी आम्हाला मिळाली आहे ती सगळ्यात पहिले आमच्या जो कलंक लागला आम्हाला तो काढावा। आज आम्हाला घरातून निघताना बाहेर निघताना लाज वाटते की आम्ही एक शिक्षक आहोत, कारण आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बोगस हा ठरलेला आहे। बोगस म्हणून आम्हाला बघतात आहे। तर हा सगळ्यात पहिले जो शिक्षकांबद्दल जो कलंक लावला आहे, सगळ्या न्यूज चॅनलला माझी विनंती आहे की त्यांनी हा बोगस शब्द आमच्या डोक्यावरून आमच्या करिअरवरून काढावा। नंतर प्रश्न आमचा पगाराचा, अजूनपर्यंत आमचं कोणीही दोषी ठरलेले नाही। शिक्षक म्हणून जे दोषी आहेत ते गजाआड झालेलेच आहे। आणि दुसरं आमच्यासोबत जे लागलेले शिक्षक आहे, माझ्यासोबत जेवढे लागलेले शिक्षक आहे या सगळ्यांना एक न्याय मिळावा, पगार सुरू व्हावा, कारण आमची दैनंदिन दिनचर्या ही सगळी विस्कटलेली आहे। आमच्या मुलाबाळांचे प्रश्न आहे, इवन दवाखान्यात जाण्यासाठी आमच्याकडे आज पैसे नाही आहे। उन्हाळा आहे, महागाई आहे, बिल आहे, घराचं घर चालवणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना भेडसावत आहे। यासाठी आमची एक मदत म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पगार शुरू करावे आमचे। गानार ने आश्वासन दिया कि वे शिक्षकों के लिए किसी भी स्थिति में संघर्ष करेंगे और वेतन का मुद्दा जल्द सुलझाने का प्रयास करेंगे। साथ ही उन्होंने आंदोलन को समर्थन देने का वचन भी दिया। अब कर्मचारियों ने एकमत होकर निर्णय लिया है कि यदि आने वाले समय में वेतन बहाल नहीं हुआ तो वे सभी एकजुट होकर सड़कों पर उतरेंगे और बड़ा आंदोलन करेंगे।